हॅलो फ्रेंड्स, आज मी गेले होते मुलांच्या शाळेमध्ये. आज मुलांचा रिझल्ट लागणार होता. मुलांचा रिझल्ट बघून खूप छान वाटलं आणि त्यांचा रिझल्ट खूप छान लागला होता. घरी आले, घरी जेवणं वगैरे केली दुपारी आणि दुपारची जी थोडेफार माझी कामं राहिली होती ती मी करून घेतली आणि थोडा आराम केला आणि नंतर लगेच लागले स्वयंपाकाला. कारण की आम्हाला जायचं होतं आज संभाजीनगरला. रात्री 7 वाजता ट्रेन असल्यामुळे लवकर स्वयंपाकाला लागले, कारण की ट्रेनमधले मी काही घेत नाही खायला. मी घरूनच स्वयंपाक बनवून येत असते. मग इथं मी वाला शेंगा आणि पोळ्या टाकून घेतल्यानंतर वाटा वगैरे साफ करून घेतला. थोडीफार भांडी राहिली होती ती घासून घेतली आणि लगेच टिफिन पॅक करायला घेतला. मी पोळ्या वगैरे भाजी वगैरे सर्व व्यवस्थित पॅक करून घेतली, जेणेकरून ती व्यवस्थित ट्रेनमध्ये खोलल्या पण जाईल आणि व्यवस्थित ठेवल्या पण जाईल. कारण की जी बाकी भांडी राहिली होती ती मी लगेच पॅक करून घेतली आणि बाकी मुलांना पण डब्यामध्ये एका बाटलीमध्ये दूध भरून घेतलं होतं, कारण की मुलं जेवण झाल्यावर दूध पिता आणि ते जरुरीचं पण आहे मुलांसाठी. नंतर मी गॅस बंद करून रेग्युलेटर काढून घेतला आणि इथंच मी थोडाफार मेकअप करून घेतला, कारण की आज धनतेरदशी असल्यामुळे मी पूजा वगैरे करून घेतली. दीप बाहेर लावून घेतला घाईघाईने, कारण की माझ्या घाई होती. मग घाईघाईने पूजा केली. जे होतं माझ्याकडे ते ॲवेलेबल त्याच्यामध्येच मी सिंपल पूजा करून घेतली. बाहेर दीप लावून घेतला आणि जे धुतले कपडे काढून आणले आणि एका बॅगमध्ये व्यवस्थित घड्या मारून ठेवून घेतले, जेणेकरून आम्ही आल्यावर परत प्रेस करून शाळेत घालायला मुलांना कामं येतील. नंतर रात्री ऑटो बुक केली आणि आम्ही निघालो. तिथं पोहोचलो स्टेशनवर. रिक्षा खाली उतरलो आम्ही, जाण्यासाठी निघालो. असा होता आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की